उद्देश एकच आहे की आपल्या राज्यातील महिलांना निश्चित प्रकारची बचत गटाच्या माध्यमातून महिला अनेक उत्पादनं घेत असतात, त्यांना एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळावी आणि बाजारपेठ मिळाल्यानं ऑनलाईन आपल्याला माहिती डिजिटल ते जे माल ते जे उत्पादन घेतात तो डिजिटल करून त्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळावं आणि बाजार त्याला चांगल्या प्रकारचं त्याला हे मिळावा हीच करत आमचा त्यापासून उद्देश आहे. दादा एक दुसरा एक प्रश्न ऍक्च्युली पुणे जिल्ह्यामध्ये दादांचं प्रचंड लक्ष असायचं, कुठलीही समस्या असेल तर दादा तिथं असायचे. सध्या एक चाकणचा मुद्दा जो आहे तो खूप गाजतोय. आता तुमच्या तुमच्या विभागाशी तो संबंधित नसला तरी ज्या पद्धतीनं उद्योजक जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत, उद्योग सोडून जायचं म्हणताय, थोडंसं लक्ष कमी पडतं. नाही असं अजिबात नाही. सुनेत्रावहिनी पवारांचं लक्ष आहे. त्या स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांशी बोललेले आहे. उदय सामंत साहेब आज इथं आलेले आहेत. जे उद्योगपती त्यांची सगळी चर्चा करतायत आणि कुणीही तुम्हाला सांगतो या राज्यातला कुठलाही उद्योगपती किंवा कुठलाही उद्योग हा राज्याबाहेर जाणार नाही. ठीक आहे, काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, त्या शेवटी उद्योगमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सुनेत्रावहिनी पवार एकनाथजी शिंदे साहेब एकत्र बसून ते सोडवतील. पण कुठल्याही उद्योग कुठल्याही राज्यातला उद्योग बाहेर जाणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरं तर शेतामध्ये किंवा शेताशी पूरक असणाऱ्या व्यवसायामध्ये कोण राबते तर जास्त ती महिला राबते आणि त्या महिला शेतकरी तिच्या नावावर सातबारा नसतो, महिलेच्या नावावर पुरुषाच्या नावावर सातबारा असतो आणि काही महिलांच्या 3 पिढ्या ह्या शेतीमध्ये त्यांचे शेतमजुरी म्हणून काम करण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि परंतु शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिलांच्या नावावरती शेती नसल्यामुळे त्यांना महिला शेतकरी हा दाखला त्यांना ओळखपत्र नसते आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक चांगला निर्णय घेतला की या राज्यातील ज्या महिला शेतकरी शेतकरीची महिला आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये मजुरी करणारी महिला यांना एक शेतकरी प्रमाणपत्र द्यायचं, शेतकरी म्हणून ओळखपत्र, महिला शेतकरी म्हणून ओळखपत्र द्यायचं आणि त्या ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना एक चांगल्या प्रकारच्या राज्याच्या योजना, केंद्र सरकारच्या योजना, आमच्या कर्जाच्या योजना असतील त्या योजना देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करत असतो, इथं पुढे करणार आहे. आणि महिलांसाठी धोरण आणणारं भारतातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे. तर महिलांना निश्चित प्रकारे खूप मोठा आधार त्यातनं मिळणार आहे. नाही या बाबतीत कोण काय म्हणण्यापेक्षा आमच्या वहिनी सुनेत्रावहिनी पवार आमच्या प्रमुख आहेत आणि सुनेत्रावहिनी पवार आपल्याला माहिती आहे की आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण आज हा कार्यक्रम इथं होतोय. माझ्या महिलांना, माझ्या युवकांना या ॲपच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्यातनं फायदा व्हावा, त्यातनं त्यांना उपयोग व्हावा हीच खरं तर आमची सगळ्यांची आहे आणि सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष चांगलं काम करतो. विलिनीकरणाच्या ज्या चर्चा आहेत तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे? विलिनीकरण माझं साहेब वैयक्तिक मतापेक्षा की शेवटी आमच्या प्रमुख या सुनेत्रावहिनी पवार आहेत आणि शेवटी सुनेत्रावहिनी पवार आमच्या प्रमुख म्हणून ज्या निर्णय घेतील तो आम्हा सर्वांसाठी मान्य असेल. ट्विट कुणी काय केलं मला माहित नाही आणि तुम्हाला मी सांगतो आता मी पण वाशिमचा पालकमंत्री आहे. शेवटी मी जे काही गोष्टी मला ज्या करायच्या शेवटी मी पीएनना सांगतो, कलेक्टरांना सांगतो, कमिशनरला सांगतो, एसपीना सांगतो किंवा जे योग्य शेतकऱ्यांच्या आपल्या लोकांच्या जनतेच्या हिताचे काय जे असतील तर निर्णय मी आपण त्यांना डायरेक्ट सांगतो, काही पीएम मार्फत सांगतो, त्यात काही वावगं काहीच नाही. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.